महत्वाची बातमी, भाईंदरच्या उत्तनमध्ये मच्छीमारांची बोट बिघडली। बोटीवर नाखवा आणि 16 खलाशी अडकले होते। मात्र 10 तासांनंतर ही बोट सुखरूप समुद्रकिनारी पोहोचलेली। अरबी समुद्रात मासेमारीसाठी ही बोट गेली होती। भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातान बंदरातली ही घटना आहे। गॉडविल बोटीचा पंखा तुटल्यानं बोटीवरील नाखवासह एकूण 17 खलाशी खोल समुद्रात अडकले होते। यावेळी मच्छीमार संस्थेनं कोस्ट गार्ड, पोलीस, मत्स्य विभागाला कळवलं, मात्र कुणाकडूनही मदत मिळाली नसल्याबद्दल मच्छीमारांनी खंत व्यक्त केली आहे। भाईंदरच्या उत्तानमधली ही घटना आहे। 10 तास ही बोट समुद्रातच अडकून पडली होती। या बोटीचा पंखा तुटल्यामुळे बोट समुद्रात अडकून पडली होती। खोल समुद्रात ही बोट मासेमारीसाठी गेली होती, मात्र कुणाकडूनही मदत मिळाली नाही। अखेर 10 तासांनंतर ही बोट समुद्रकिनारी पोहोचलेली आहे। भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातान बंदरातील गॉडविल या बोटीचा पंखा तुटला आणि बोटीवरील नाखवासह एकूण 17 खलाशी खोल समुद्रात अडकले होते। मच्छीमार संस्थेनं कोस्ट गार्ड, पोलीस, मत्स्य विभाग यांना कळवलं, मात्र कुणाकडूनही मदत मिळाली नाही आणि त्यामुळे मच्छीमारांनी याबाबत खंत व्यक्त केलेली आहे। सध्या पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे आणि त्यातच ही बोट खोल समुद्रात अडकली होती। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, उत्तानमध्ये ही मच्छीमारांची बोट अडकली होती, मात्र त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही अशी त्यांची तक्रार आहे। काय नेमकं घडलं? हेमाली, भाईंदर पश्चिमेच्या उत्तनमधील ही गॉडविल नावाची बोट होती आणि मच्छीमारीसाठी ही खोल समुद्रात गेलेली होती। आपल्याला माहिती आहे, नारळी पौर्णिमेनंतर जो मच्छीमारी बंदीचा काळ होता तो संपलेला आहे आणि मच्छीमारीसाठी मच्छीमारांच्या बोटी ह्या खोल समुद्रात गेलेल्या आहेत। मात्र हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यामुळं ही बोट मच्छीमारी करून परतीच्या वाटेला लागलेली होती। मात्र अचानक मध्य समुद्रात असताना या बोटीचा पंखा तुटला आणि त्यामुळे ही बोट समुद्रात अडकलेली होती। त्यावेळी या बोटीमधले जे खलाशी होते आणि नाखवा होता त्यांनी पोलीस असतील, कोस्ट गार्ड असेल किंवा इतर यंत्रणांशी संपर्क साधून मदत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून या बोटीला किंवा या खलाशांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही। मात्र याच उत्तनमधली एक दुसरी बोट घेऊन जे मच्छीमार बांधव समुद्रात होते त्या मच्छीमार बांधवांनी दोराच्या साहाय्याने या बोटीला खेचत समुद्रातून किनाऱ्यावर आणलेलं आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।